बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी, तुषार आपटे बाल अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी। मविया काळात शिंदे फडणवीसांना खोट्या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न, एसआयटी तपासात उघड। निवृत्तीच्या 5 दिवसांआधी रश्मी शुक्लांकडून अहवाल सादर, संजय पांडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। आज अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र येणार। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन, अजित पवारांसह सुळेंची उपस्थिती। 1952ला जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्येही पोरं भाड्यानं घ्यावी लागतात। भाजपतील आयारामांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल, नाशिकमधील पहिल्या सभेतून समाचार। आमच्यावर आरोप करणाऱ्या भाजपचं हिंदुत्व निवडणुकांपुरतं, अरवली पर्वतरांगा, आरे कॉलनी ते तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। मुंबईत जन्माला आले म्हणून यांना फुलं आणि हार घालायचे का? मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका, तर घरच्यांनी घरच्यांसाठी केलेली आणि घेतलेली मुलाखत असं म्हणत ठाकरे बंधूंची खिल्ली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आजही सभांचा धडाका, मुख्यमंत्र्यांची पिंपरी आणि सोलापुरात सभा, तर शिंदेंची नाशिकमध्ये सभा। अजित पवारांचा पुण्यात कात्रजमध्ये रोड शो। निवडणूक यंत्रणेचा सावळा गोंधळ समोर, नागपुरात 4 अपत्य असतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात, तर संभाजीनगरात उमेदवारी अर्जावर औरंगाबाद नाव असून देखील अर्ज वैध। पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमान, काल 6.9 अंश तापमानाची नोंद। काही दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।